मित्रांनो नमस्कार. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही सौताडा रामेश्वर मंदिरला गेलतो. किती खतरनाक शिड्या होत्या. पण मग माझ्या मामाचं दुसऱ्या दिवशी हाल बघा. हवा मांड्यान दांडलंय पॅक झालेला आहे. त्याच्या पायऱ्या चढून उतरून आहे ना. उतरताना काही नाही वाटलं, पण चढताना एवढे पाय दुखू राहिले आजच्याला. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही किती मस्ती केली, पण आता ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता मला आहे ना चालतं सुद्धा येत नाही, एवढे पाय दुखू राहिले. तर मित्रांनो तुम्ही एकदा जाऊन बघा तिथं, तुमचा पण एक्सपिरियन्स शेअर करावा. हा आणि चला तिकडे. आणि आत्ता आहे ना बायकोने हाती घेतलंय करायला काम बट्टे आणि सांबर. तर आता मी त्याला बट्टे करण्यात मदत करतोय. आता कशा प्रकारे आम्ही बट्टे करतोय तुम्ही बघा मित्रांनो. तर चला काय करायचं, काय करायचं बट्टे तळायचे. उभारून खाली करून घेतलं हा मस्त बसून उभारून मग पायाचं कोचंबर झालं ना. उभारून तू एक काम कर, गॅस ते सगळं बंद कर, आधी कढई उचलून साईडला ठेव आणि खाली घे. मस्त करून आपण हे इकडं तिथं तळू आपण. तर मित्रांनो आता मी इथं करतोय बट्टे उकडलेले आहेत ते कट करतोय त्याचं, म्हणजे हे जाऊ दे रे मोठं. मित्रांनो हे अशा प्रकारे मी कट करतोय. आणि तू मला काय म्हणायचं कशी केली रे? मी नव्हतं मी नेमकं झोपलेलो होतो तांबल्यामुळं. आत्ता उठलाय 11-12 वाजता. तर मित्रांनो तिला माझ्या मंडळीला विचारतो मी कशा प्रकारे केलं, तू वरण कसं केलं, म्हणजे सांबार बनवलंय तू कशा प्रकारे बनवलं सांग बरं. कसं केलं सांबार? अरे मग डाळ शिजून घेतली, मग लसूण मिरचीला अद्रक परत कोथिंबीर. वेगळं काय वापरून त्याला वेगळं काय काय सांबर मसाला, शेंगा, बटाटा, वांग म्हणजे की नाही एकदम असं सांबार एकदम असं भारी केलेलं आहे मित्रांनो. मी थोडंसं चव बघितली त्याची, एकदम भारी वाटतंय. आणि ह्या बा मी अशा प्रकारे बट्टे कट करतो. हे बट्टे कट करतोय मी अशा प्रकारे. जर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला कट करायला पाहिजे असेल मला तर मी येऊ शकतो. 1.5 लाख रुपये वजन मी येऊ शकतो 100%. कशा प्रकारे झालं दाखव बरं त्यांना. बट्टे अशा प्रकारे झाले. पातेल्यातलं दाखव. अशा प्रकारे झालेत मित्रांनो. मित्रांनो असे झालेत खरपूस. एक खाऊन दाखवतो मित्रांनो. थोडेसे नरमपणा आहे त्यामध्ये बरं का. मला आधी वाटलं होतं लई कडक आहे, पण नरमपणा आहे त्यामध्ये. गरम आहे मित्रांनो. गम तोंड भाजलंय. पण तरी मला टमाट्यात काय वापरलं बाबा मित्रांनो. वयामुळे एकदम भाजला वय. हा थोडासा बाबा कोणीच पडला. वव्याची जी खुशबू आहे मित्रांनो लय भारी बाय असते. अशा प्रकारे मी करतोय तरी बट्टे कशा प्रकारे केले, त्याच्यात काय काय वापरलं, कशाचं पीठ आहे? गव्हाचं पीठ, गहू आणि 0 नंबरचा गरम बेसन पीठ, वावा सोडा. त्यात बेसन पीठ पडेल का? अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो थोडेसे जाडपणा ठेवायचा. जाडपणा ठेवल्यामुळं काय होतं ते थोडंसं नरमपणा येतो नाही त्या. तर मित्रांनो हे बघा हे माझ्या मंडळीने कट केलेला बट्टा आहे. आणि ह्या मी कट केलेला आहे. बट्टे कधी पण असे जाडपणात पाहिजे मित्रांनो. जाड ह्याच्यात थोडंसं काय होतं त्याचं एवढं जर असं पातळ जर कट केलं तर ते लवकर कडक होऊन जाते सगळे. असं नरमपणा राहत नाही मित्रांनो त्यात. एवढा जाड असला ना त्यात नरमपणा राहतो मित्रांनो. तर अशा प्रकारे कट करायचे असते मित्रांनो. तुम्ही शिकून घ्या. तुम्हाला एक सांगतो मी तुम्हाला सगळं शिकवतो. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हा विषय नाही, स्पॉन्सर करायची सोपी गोष्ट नाही. सगळे बट्टे कसे कट करायचे काय. आणि बट्ट्यासाठी माणूस लागत असेल तर मी स्वतः येतो. 1.5 लाख रुपये रोजाने, टेन्शन नाही. मग किती सांगायचं होतं? 1.5 लाख रुपये आमचे प्रेक्षक आहेत. 1.5 लाख रुपये लय कमी झाले त्यांसाठी.
विकास गंगावानी येतो म्हणल्यावर तो नादच पुळा. एकदम भारी. एकदम भारी बट्टे आहे मित्रांनो. आमच्याकडे आता बट्टे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कळवा. बट्टे बट्ट्या असं ना